हॅलो एव्हरीवन, गावाकडच्या गमती जमती आणि आपल्या ब्लॉग्समध्ये तुमचे स्वागत आहे। तर आपण काल साहिलचा बर्थडे केला आणि आज आहे तुषारचा बर्थडे। दोघांचे बर्थडे आपण एकत्रच करतो, पण आता ते मोठे झालेले आहेत त्याच्यामुळे चांगले नाही वाटत। तर आज तुषारच्या बर्थडे निमित्त पार्टी आहे। तर आमच्या या ताई आज त्यांच्या हाताने मस्तपैकी पावभाजी बनवत आहेत। चला तर बघूया आज आपण पावभाजीची स्पेशल रेसिपी। या आहेत आमच्या विमल ताई। तर आज टाइम पण खूप झालेला आहे, त्या कामावरून लेट येतात त्याच्यामुळे बघू शकता आपण पावभाजीसाठी इथे थोडासा फ्लॉवर, 2 शिमला मिरची, थोडेसे हिरवे वाटाणे, बटाटा आणि रंग येण्यासाठी 1 बीट आपण इथे घेतलेला आहे। ते आपण आता स्वच्छ धुवून घेऊयात। आपण हे सगळं आता स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतोय। आपण सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपण कुकरमध्ये टाकलेल्या आहेत आणि आपण 2 शिट्ट्यांमध्ये ते शिजवून घेणार आहोत। तर आता कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे। आपण गॅस बंद करूया आणि कुकर थंड करून घेऊया। तर आपला कुकर थंड होतोय तोपर्यंत आम्ही 4 ते 5 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आणि थोडीशी आपण कोथिंबीर तीही आपण बारीक चिरून घेतलेली आहे। तर आपण भाजी टाकून घेऊया। तर झाकण उघडलेलं आहे आणि बघू शकता आता भाज्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत। तर या भाज्यांमधलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। तर हे जे आपण वाफवलेल्या भाज्यांचं पाणी काढून घेतलेलं आहे ते आपण फेकणार नाही, ते आपण भाजीसाठी आपण हेच पाणी यूज करणार आहोत। सगळ्या भाज्या आपण मॅशरने मॅश करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण संपूर्ण भाज्या छान प्रकारे मॅश करून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता आता भाज्या पूर्णपणे मॅश होतच आहेत, झालेल्या आहेत। तर आपण भाजीसाठी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे। तर बघू शकता हे जे पाणी होतं हे आम्ही याच्यात ॲड करून अजून भाजी छान प्रकारे स्मॅश करून घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊयात। तेल गरम झालेलं आहे। तर आपण बारीक केलेला जो आपले कांदे होते ते आपण तेलामध्ये छान प्रकारे परतून घेऊया। कांदा थोडासा फ्राय झालेला आहे। तर आपण या कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घेतलेली आहे। तर ही जी आलं लसूण पेस्ट आहे ती आपली घरीच ताईंनी बनवलेली आहे। तर तुम्ही नक्की घरीच आलं लसूण पेस्ट बनवून टाकत जा, भाजीमध्ये खूप छान होते। कांदा आपण छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इथे मसाले ठेवलेले आहे। तर बघू शकता हा कोथिंबीर मसाला, आपले धने पावडर, गरम मसाला आणि हा आपला घरचा लाल तिखट मसाला। आपण हे सगळे मसाले आता या कांद्यामध्ये परतून झाल्यावर ॲड करणार आहोत।
तर आपण आता सगळे मसाले टाकून घेतलेले आहेत मस्तपैकी. आपण याला छान प्रकारे फ्राय करून घेऊयात. इथे आमच्या दुसऱ्या नंदबाईचा कॉल आलेला आहे आणि या मसाल्यांमध्ये आपण पावभाजी मसालाही ऍड करून घेतलेला आहे. 2 ते 3 चमचे आपण पावभाजी मसाला टाकलेला आहे. आपल्या सगळ्या मॅश केलेल्या भाज्या आपण या मसाल्यांमध्ये टाकून घेऊयात. या सगळ्या भाज्या मॅश केलेल्या आपण या मसाल्यांमध्ये छान प्रकारे हलवून घ्यायच्या आहेत. बघू शकता पावभाजीला आताच रंग तर खूप छान आलेला आहे. तुमच्या हिशोबाने याच्यात पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि याला छान प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आपण शिजतानाही मीठ त्याच्यात टाकलं होतं, तर तुमच्या अंदाजे तुम्ही बरोबर मीठ टाकावे. तर आपल्या भाजीला आता इथे खळखळून उकळी येऊस्तोवर आपण आपल्या इथे बर्थडे बॉयचा बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊयात. बघू शकता आपल्या पावभाजीला मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि बाजूबाजूने तरी सुद्धा आलेली आहे. तर आपण याच्यात आता बटर ऍड करून घेऊयात. तर आपण याच्यात आता कोथिंबीर मस्तपैकी गार्निश करून घेऊया. तर आपली भाजी आता झालेली आहे. तर आपण इथे पाव पण आणलेले आहेत. आपण मस्त पावाला बटर लावून पाव मस्तपैकी गरम करणार आहोत. तवा तापायला ठेवलेला आहे मी. बर्थडे झालेला आहे आणि आता केकही खाऊन झालेला आहे. तर मी आता खाणार आहे आपली डिलिशियस रेसिपी पावभाजी. तर बघू शकता आपण आता पावभाजीची डिश सर्व केली आहे. तर मित्रांनो, आपली ही ताईंनी बनवलेली पावभाजीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. डिश तर मस्त छान दिसते. तर चला आता पण मी पावभाजी खायला चाललेली आहे मस्तपैकी. तुम्हीही घरी नक्कीच ट्राय करून बघा ही पावभाजी आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे. तर मित्रांनो, आपला हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपण नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब ही करायला विसरू नका. बाय बाय.